केंद्र सरकारच्या पीएमजी पोर्टलवर नोंदवण्यात आलेल्या प्रलंबित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं गती द्यावी आणि भूसंपादन विषयक कार्यवाही मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. नगरविकास विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील, विश्वास गुजर, विजयानंद शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी आदीही उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्यानं ठाणे जिल्ह्यातील भाईंदर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि शहापूर येथील भूसंपादन प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या भूसंपादनात येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि त्यावर केलेल्या उपाययोजनांचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. प्रलंबित तक्रारींवर तातडीनं कार्यवाही करून विहित मुदतीत काम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ठाणे पोलीस क्रीडा संकुलात क्रीडा जल्लोष 2026 उत्साहात संपन्न. नियंत्रक शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा मुंबई तसंच मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला क्रीडा जल्लोष 2026 हा क्रीडा महोत्सवाला ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्रीडा संकुल साकेत येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. 7 आणि 8 मार्च रोजी हा क्रीडा उत्सव पार पडणार आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये नियंत्रक शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा मुंबई अंतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, बॅडमिंटन, गोळाफेक आणि धावणे आदी विविध क्रीडा प्रकारांचाही समावेश होता. 2 दिवस चाललेल्या स्पर्धांमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. सहभागी स्पर्धकांनी खेळाडूवृत्ती जपत स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली. या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ठाणे महापालिकेचे उपायुक्त मधुकर बोडके, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, नियंत्रक शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा मुंबईचे चंद्रकांत डोंगरे, सहसचिव अशोक आयाम, उपसचिव रश्मी सागर, संतोष गायकवाड, प्रमोद पाटील तसंच विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण क्रीडा जल्लोषामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. खेळाच्या माध्यमातून परस्परांमधील सलोखा, संघभावना आणि आरोग्यदायी स्पर्धेची भावना वाढीस लागावी हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. या क्रीडा जल्लोष आणि महिला दिन कार्यक्रमासाठी मंडळ, ठाणे शिधावाटप यंत्रणेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश काकडे यांनी केलं होतं. त्याला प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला. घरगुती सिलेंडरचे दर महागल्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुला जलाओ आंदोलन. इराण-इस्रायल युद्धाचं कारण पुढे करत सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 रुपयांनी वाढवलेत. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिला अध्यक्षा मनीषा भगत आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी चूल पेटवून त्यावर भात शिजवून तसंच भाकरी भाजून या दरवाढीचा निषेध केला. इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 तर व्यावसायिक सिलेंडरचे दर 118 रुपयांनी वाढवण्यात आलेत. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं चुला जलाओ आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. तसंच चूल पेटवून त्यावर भात शिजवला आणि भाकरी देखील भाजल्या. यावेळी अमेरिका ठरवेल ते आपल्या देशाचं धोरण झालंय, त्यामुळेच युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं.
या युद्धाचा अंदाज आलेला असतानाही सरकारला नियोजन करता आलं नाही. यावरून या सरकारची धोरणं कशी तकलादू आहेत हे स्पष्ट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरातील बजेट कोलमडून पडणार आहे. एकीकडे महिलांना लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे महिला दिनाच्या एक दिवस आधीच दरवाढ लादून दरवाढीची भेट द्यायची हे खपवून घेतलं जाणार नाही. आजचं आंदोलन प्रातिनिधिक असलं तरी महागाई विरोधातील आमचा लढा असाच कायम राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान या सरकारनं युद्धाच्या नावाखाली ही दरवाढ केली आहे. ही दरवाढ म्हणजे भारतीय जनतेची लूट आहे. आधीच महागाई वाढलेली असताना ही दरवाढ करणं योग्य नाही. सरकारनं ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी मनीषा भगत यांनी केली आहे. या आंदोलनात युवक अध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी अध्यक्ष राहू पाटील, महिला कार्याध्यक्षा फुलबानू पटेल, साबिया मेमन, जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकसूद खान, राजू चापले, मिलिंद बनकर, एकनाथ जाधव, संगीता लोकरे, कैलास हावळे यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे भारतामध्ये महागाई वाढताना पाहायला मिळते. गृहिणींचा जो काही आर्थिक बजेट आहे तो कोलमडताना पाहायला मिळतो, कारण गॅस सिलेंडर जो आहे तो महागलेला आहे. उद्या महिला दिन आहे आणि या महिला दिनीच्या एक दिवस आधीच या महिलांना परत खड्ड्यात घालण्याचं काम या केंद्र शासनाने केलेलं आहे. आज घरगुती गॅस 60 रुपयांनी महागला आहे आणि कमर्शियल गॅस 118 रुपयांनी. म्हणजे तुम्ही म्हटलं तसं की आज 5-6 दिवस झालेत या इराण वॉरला आणि ऑलरेडी आपले पुरी साहेब जे आपले मंत्री आहेत ते म्हणतात की आमच्याकडे मुबलक साठा आहे. मग जो तुमच्याकडे मुबलक साठा आहे मग आमच्या महिलांना गृहिणींना खड्ड्यात का तुम्ही घालत आहेत? आणि आज 5 दिवसानंतर जर तुम्ही भाव वाढ करत असाल तर येणाऱ्या जर हे युद्ध महिना 2 महिना चाललं तर भाववाढ काय होईल, याचे परिणाम काय होणार हे यामुळे दिसून येतं. तर खऱ्या अर्थाने आमचं केंद्र शासनाला म्हणणं आहे की एका हाताने तुम्ही 1,500 रुपये आमच्या महिलांना देत आहे आणि दुसरीकडनं हळूहळू महागाईच्या निमित्ताने हे आमच्याकडनं काढून घेत आहे. त्याचा निषेध करायला, त्याच्या विरोधात आज आम्ही आलेलो आहे. आज आमच्या महिलांनी इथे रस्त्यावर भाकरी बनवलेली आहे, रस्त्यावर त्यांनी चूल 2 पेटवून भात बनवलेला आहे आणि आम्हाला असं वाटायला लागलं चित्र की येणाऱ्या दिवसात महागाईमुळे गॅस सोडून परत एकदा हीच पाळी आमच्या महिलांवर येते की काय. सर, एकीकडे गॅसचा वाढतोच आहे, मात्र पेट्रोलचे दर देखील वाढताना पाहायला मिळत आहेत, त्यामुळे सर्वच बजेट जे आहे ते कोलमडत आहे. तुम्हाला सांगतो गॅसच आता ऑलमोस्ट 1000 पार होणार आहे. पेट्रोल ऑलरेडी 100 रुपयाच्या पलीकडे गेलेलं आहे आणि मला असं वाटतं की ह्या देशातल्या लोकांना आता विचार करायची गरज आहे की जेव्हा हे भाजप सरकार सत्तेत आलं 2014 मध्ये तेव्हा काय मुद्दे घेऊन आलेलं, तेव्हा काय महागाईबद्दल मोदी साहेबांनी बोलणं केलेलं, आज ती महागाई कुठे गेलेली आहे. त्यामुळे दर दिवशी आपल्याला ह्याचा झटका बसतोय आणि आज ज्या पद्धतीने महिला या ठिकाणी जमा झाल्यात तुम्ही त्यांच्याकडनं ऐका की कशा परिस्थिती त्यांना घर चालवायला लागतंय. मुंब्रा येथील फायरिंग प्रकरणात दोघांना अटक तर इतर आरोपींचा शोध सुरू. ठाणे पोलीस आयुक्तालयातील मुंब्रा येथील अरमान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी परिसरात आज पहाटे फायरिंगची घटना घडली. या घटनेत 2 जण जखमी झाले असून पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना अटक केली आहे. तर पुढील तपास मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखा यांच्या वतीनं समांतर सुरू आहे. आज पहाटे 4:45 वाजण्याच्या सुमारास अरमान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अल्मास कॉलनी कौसा येथे फायरिंग झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही घटना नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान वय वर्ष 45 यांच्या घराबाहेर घडली. अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या एका कारवर 2 गोळ्या झाडल्या तसंच 1 गोळी हवेत फायर केली असल्याची माहिती नदीम खान यांनी दिली आहे. परिसरातील आचार गल्ली येथील भंगार गोदामाजवळ आरोपी लपल्याचं यानंतर समजलं. पोलीस पथक तेथे पोहोचताच आरोपीने 2 पिस्टलमधून पोलिसांच्या दिशेनेही गोळीबार सुरू केला होता. त्यानंतर आरोपी पळत गेले आणि पुन्हा फायरिंग करत राहिला अशी माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी पाठलाग करत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने मागे वळून केलेल्या फायरिंगमध्ये 2 जण जखमी झालेत. जखमींना तातडीनं काळसेकर रुग्णालयातही दाखल करण्यात आले. शेवटी पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना पकडण्यात यश मिळवलं. आरोपीच्या ताब्यातून 2 पिस्टल, 4 जिवंत काडतुसं आणि 4 मॅगझिन जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं शहाबाद उर्फ शब्बू मुन्ना शमशाद कुरेशी, वय वर्ष 28 असं असून तो मुंब्रा येथील रहिवासी आहे. त्याच्यावर दिल्लीतील जाफराबाद परिसरातील 4 पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच तो यापूर्वी तिहार कारागृहात 8 वर्ष शिक्षा भोगून आला आहे. या घटनेतील आणखीन एका संशयित साथीदाराला देखील अटक करण्यात आल्याची माहिती मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे महापालिका आयोजित रांगोळी, निबंध आणि मेहंदी स्पर्धेस कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयात रांगोळी आणि मेहंदी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक करत महिलांनी आपल्या दैनंदिन कामकाजासोबत अशा सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले कलागुण जोपासत आहेत याबद्दल कौतुक करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपायुक्त अनघा कदम, डॉक्टर मिताली संचेती, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारीही उपस्थित होते. महापालिकेच्या विविध विभागांमधील महिला कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आकर्षक रांगोळ्याही साकारल्या. महिला सक्षमीकरण, सामाजिक संदेश तसंच पारंपरिक कलाकृतींवर आधारित रांगोळ्यांमधून सहभागी कर्मचाऱ्यांची सर्जनशीलता आणि कल्पकता यावेळी दिसून आली. तसंच मेहंदी स्पर्धेलाही महिला कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विविध सुबक आणि आकर्षक डिझाईन्सच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आपले मेहंदी कलेतील कौशल्य सादर केलं. तसंच शाळा क्रमांक 44 मध्ये आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेसही कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मॅडम, महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या आहेत, काय सांगता? सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्रभर जागतिक महिला दिन साजरा केला जातो आणि महिला दिनाच्या निमित्ताने माझ्याकडून व माझ्या ठाणेकरांकडून सर्व आपल्या महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा. आज ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी निबंध स्पर्धा असू दे, मेहंदी स्पर्धा असू दे, रांगोळी स्पर्धा, आज प्रथम रांगोळी स्पर्धाचं नियोजन केलेलं आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना एक संधी दिली आहे, प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि खरंच खूप सुंदर कार्यक्रम आणि महिलांना कुठेतरी एक वाव मिळावा, कर्मचाऱ्यांना याची दखल ठाणे महानगरपालिकेने घेतलेली आहे. पुन्हा एकदा माझ्याकडून सर्व आपल्या महिला वर्गांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.